मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. माहेर वाशिणींच्या हक्काचा ये बात, माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आलेलो आहोत साताऱ्यातील शाहूपुरी येथे आणि तिथल्या या ताया सगळ्या जिथे आलेल्या 16 सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी. म्हणजे थोडक्यात माहेर वाशिणी माहेरी आलेले. माहेरी आल्यानंतर माहेरच्या आठवणी या तर निघतातच, हो की नाही? तेव्हा आपण जाऊया या सगळ्या तायांसोबत माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव सांगा. सुलभा सदाशिव दळवी. किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला 36 वर्ष झाली. आणि माहेर कुठलं? सातारा. आणि सासर? सातारा वाईच्या तिथे पांडेवाडी सासर. अच्छा. आणि भाऊजी काय करतात? ते MSCB रिटायर. MSCB रिटायर्ड. क्या बात आहे. अगदी आता आरामात आयुष्य जगतायत, हे की नाही? व्हेरी गुड. ताई, काय माहेरचा किस्सा सांगशील किंवा काय अशी एखादी आठवण आहे किंवा प्रसंग आहे की जो आठवला की खूप भाऊक व्हायला होतं? माहेर म्हणजे साक्षात मंदिर असतं आणि ज्या अशा या मंदिरामध्ये आई वडील हे 2 महत्वाचे देव राहत असतात. त्याचप्रमाणे भाऊ बहीण असतात. आई हा देव का म्हणतो आपण? देतो तो देव म्हणत असतो. आईने आपल्याला जन्म दिलेला असतो म्हणून तर आपण आज ही जग पाहत आहे. त्यामुळं आई हा आपला देव आहे आणि वडील आपलं पालन पोषण करतात. त्यामुळं वडील सुद्धा आपले देवच असतात, कारण देतो तो देव असतो. माझा मुलगा साधारण 1.5 वर्षाचा असेल आणि इतर म्हणजे माहेरात कसं असतं, जरा काही वाईट प्रसंगाला कसला प्रसंग आला की भाऊ मदतीला येत असतो. पण ऍक्च्युअली आम्हाला भाऊ नसल्यामुळं माझे वडील ZP मध्ये सर्व्हिसला होते, तरी पण सकाळ संध्याकाळ ऑफिस करून आल्यानंतर सगळं आमचं मुलींचं इतकं बारकाईने करायचे ना की म्हणजे त्याला तोडच नसायची. शेजारी पाजारी पण म्हणायचे की वडील खूप करतात. एकदा असंच त्याला खूप ताप आलेला. मी जॉब करत होते तेव्हा. ताप आला होता म्हणून आम्ही दवाखान्यातनं जाऊन आलो. दवाखान्यातनं आणलं आणि त्याला थोडंसं असं पाळण्यातच ठेवलं. औषध द्यायचं होतं मला आणि औषध देईपर्यंतच त्याला तापामध्ये थोडंसं आकडी आल्यासारखं म्हणतात ना, तसं झालं. तर मला घरामध्ये ताई म्हणतात, ताई 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 बघ 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 असं ते ओरडायला लागले. मग तशाच अवस्थेत मी माझे वडिलांनीच त्याला हातात घेऊन, मिस्टर तेव्हा घरामध्ये नव्हते, पळत पळत आम्ही रिक्षाने कसा तरी दवाखाना गाठला. रात्रभर ते मी, माझे मिस्टर आणि माझे वडील जागे होतो. त्याच्यानंतर 4-5 दिवस त्याची खूप काळजी घ्यायला सांगितली होती. तर स्वतः ते जातीने एवढं वय झालं होतं तरी सुद्धा ताई त्याला काय तू बघ, बाकीचं काही कामाकडे लक्ष देऊ नकोस. आणि ते स्वतः औषध दिलं का, त्याचं खाणं पिणं ह्याच्याकडे एवढं लक्ष द्यायचे ना की बारकाईने लक्ष द्यायचे. त्याच मुलावर त्यांचं इतकं प्रेम. रिटायर झाल्यावर, ओंकार तूच माझ्याबरोबर पेन्शन आणायला चल. ज्या त्यावेळेस त्यांना पेन्शन आणायची असायची ना, त्या पेन्शनच्या वेळेस ते नेहमी आंबा बर्फी आणायचे. त्यामुळं आम्हाला आंबा बर्फी म्हटलं ना की वडिलांची आठवण होती. त्यामुळं आम्ही आता आंबा बर्फी जास्त आणत नाही का, तर लगेच वडील पुढे दिसतात, कारण सध्या वडील अस्तित्वात नाहीयेत. आणि तेव्हाचा मला इतका प्रसंग अजून माझ्या डोळ्यासमोर आठवतो ना की म्हणजे त्याचं ते आजारपण, नंतर 4-5 दिवस काळजी घेणे, अगदी म्हणजे ते एखाद्या बाईसारखंच शिशू पण त्या मुलांची बघायची. का तर माझ्या मुलींना त्रास व्हायला नको. त्यामुळं माझे वडील सर्व जे माहेरचं जे काय आम्हाला जे प्रेम आहे ना, ते प्रेम अगदी आटोकाट देण्याचा प्रयत्न करायचे. ही एक आठवण आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं वर्णन सुरुवातला जे तुम्ही केलं ना, ते खूप छान आणि सुंदर केलेत. आणि अर्थातच माहेर म्हटल्यानंतर आपल्याला त्या आठवणींना उजाळा तर निघतो. तुम्ही ज्या आठवणी तुम्ही सांगितल्यात, आमच्याशी शेअर केल्यात, तुम्हाला बरं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतंय? छान, आनंद. त्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. ताई, तुम्ही बसू शकता. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव निकिता पवार. पवार, ताली दे दो इधर. पवार पवार है अभी आमने सामने. हाँ, ऐसा जोक नहीं है अभी. हाँ, पवार की पॉवर दिखा दो अभी. किती वर्ष झाली ताई लग्नाला? 12 वर्ष झाली. 12 वर्ष. 12 वर्ष झाली आहेत. 12 2013 मध्ये झाला. असं वाटतंय आता 2-3 दिवस झालेत लग्न होऊन. माझी मुलगी बघा ती. मुलगी पण आहे, मुलगा पण आहे. मुलगा पण आहे. धक्क्यावर धक्केच देते तू ताई. 12 वर्षातली 2 प्रगती खूप छान आहे.
भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान. छान आहे, छानच असणार, लक्षात आले. हा बघून, व्हेरी गुड. काही माहेर कुठलं तुझं? माझं माहेर कराड आहे. कराड. हम्म. आणि सासर? सातसर हेच आहे. सासर सातारा. सातारा. कसं काय म्हणजे जमलं, हे स्थळ आलं होतं? त्याची मुलगी आहे ना, थोरली मुलगी माझी, म्हणजे वहिनी आहे माझी, तुमची बहीण? सख्खी वहिनी आहे माझी. अच्छा. आणि त्यांची लहान बहीण ह्यांच्यात तिच्या लग्नामध्ये हे लोक आले होते ना सगळे, हा. तेव्हा त्यांनी बघितलं मला तेव्हा तिकडे. त्यांनी बघितलं आणि ठरवलं की हीच हवी आपल्या घरातली सोन. हो हो, हो. दुसऱ्या दिवशी चाले घरी. भाऊजी म्हणजे जवळजवळ हा गुडघ्याला बाशिंग बांधूनच होते. हा, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण ताई, माहेर कराड म्हणालीस ना तू? कराड. काय माहेरच्या आठवणी सांगशील? पहिल्या आधी माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर, आई की बाबा? आई बाबा नाही आहेत माझे दोघं पण. मी 10 वर्षाची असताना आई वारली माझी. 10 वर्षाची असतात. लग्नाच्या 1 महिन्याने वडील वारले, पॅरलेक्स झालतं त्यांना. माझ्या बहिणींनी सांभाळले मला. त्यामुळे मला काय आठवत नाही जास्ती. माझ्या बहिणींनी सांभाळले. आम्ही 5 बहिणी 2 भाऊ. आम्ही खूप सांभाळून घेतले. खूप अजूनपर्यंत आमच्या बाळात पण सगळं त्यांनी केले. लग्न सगळं त्यांनी केले. पण माझ्या सासरची माणसं पण खूप चांगली आहेत. माझी सासूबाई खूप माया लावतात आईसारखी. नवरा पण खूप समजून घेतो. त्यामुळं आठवण येत नाही माहेरची अशी. बरं, मला एक सांगा, तर माहेरी जाणं होतं तुमचं? 12 हो, वर्ष जाते मी. माहेरी म्हणजे जाणं 2 नंबरची बहीण माझ्या आत्याच्या मुलालाच दिली. घरातच असल्यामुळं तिथंच जातो आम्ही. दुसरीकडं नाही जात. असं दुसऱ्या बहिणींकडे नाही जात. 3 नंबरची, 2 नंबरची, 4 नंबरची इचलकरंजीमध्ये आणि 2 मोठ्या, थोरली आणि 2 नंबरची कराडमध्येच आहे. तर 2 नंबरची पशी माहेरी जातो. जाणं होतं तुमचं? माहेरी जातेस तू? जाते 2 दिवस. अच्छा. जाते. बाहेर गेल्यानंतर कोणाला मिस करतोस? पप्पांना खूप मिस करते मी. पण बहिणी माझ्या एवढ्या चांगल्या आहेत की असं कधी आठवण नाही येऊ दिली आईची. पण त्यांनी, मी खूप लहान असल्यापासून सांभाळलं त्यांनी, खूप चांगलं सांभाळलं. पण आता सासरची माणसं पण खूप छान सांभाळतात. पण मग माहेरी तुझं एक आपलं हक्काचं कपाट असतं ना, ते आहे अजून? आहे. माझी मेहुणा आहे ना 2 नंबरचा, खूप म्हणजे त्यांनी इतकं वडिलांसारखं केलंय ना त्यांनी आमच्यासाठी. खूप केलंय त्यांनी आमच्यासाठी. अजून पण करतात ते. खूप पण ते कपाट आहे अजून? आहे. ते आहेत तोपर्यंत. जेव्हा तू कपाट उघडतेस, सगळ्यात आधी कुठली वस्तू बघतेस? माझे भाऊजी आहेत ना, खूप म्हणजे अगदी म्हणजे वडिलांची आठवणच नाही येऊ देत. ते इतकं करतात. माझ्या मुलांना पण करतात, आम्हाला पण, सगळ्या 5 जणींना खूप म्हणजे वडील असल्यागत आमचं कन्यादानपासून सगळं त्यांनी केलंय. आणि खूप प्रेम करतात. आम्ही जाणार म्हटलं ना सुट्टीत, तरी सुद्धा सगळं बाजार वगैरे सगळं अगोदरच भरून. परवाच फोन आला होता त्यांचा, तुम्ही कधी येणार आहे? मी बाजार भरून ठेवतोय. आता महिलांची जागा त्यांनी घेतलेली आहे. हो, खूप करतात ते खरंच. काही हरकत नाही, खूप छान व्यक्त झालीस, तू बसू शकते. माहेरच्या या इमोशनल करणाऱ्या आणि तितक्याच चेहऱ्यावरती हसू आणणाऱ्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करणार आहोत आपले खेळ. पण त्यासाठी तुम्हाला या खुर्चीचं महत्व सांगतो. ही खुर्ची साधी सुधी नाहीये, ही मानाची खुर्ची आहे. आणि ह्याच खुर्चीसाठी चुरस होणार आहे. जी ताई ही मानाची खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या आपल्या भागाची हुकुमाची राणी. पण त्यासाठी आपला 14 टाळ्या हव्या आहे. आता त्या कशा निवडणार, तर त्या लकी ड्रॉ मधून निवडायच्या. आणि लकी ड्रॉ मधून ज्या 14 ताया इथे सहभागी होतील त्या जातील आपल्या पहिल्या खेळामध्ये. पहिल्या खेळातून 10 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये. 10 तायातून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये. 5 तायातून 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि तो खेळ असणाऱ्या संगीत खुर्चीचा, अर्थातच या आपल्या मानाच्या खुर्चीसाठी. आणि त्या 2 तायांमधून जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या खेळाची हुकुमाची राणी. राणी जोरात येऊ द्या ना. ती
असेल आजच्या खेळाची हुकुमाची राणी. हे बात आहे. चला तर मग कोण आहेत त्या 14 ताई आपण बघूया. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. येतो मी बॉक्स घेऊन. सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या आणि ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. कोण आहेत त्या 14 ताई? त्यांनी पटकन हात वरती करा आणि उभं राहायचंय. क्या बात आहे. हे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे 14 ताईंमध्ये. व्हेरी गुड. क्या बात आहे. बस काही ताली दे दे. आणि लकी ड्रॉ मधून या 14 ताया सहभागी झाल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. खूप खूप अभिनंदन. कारण ह्यातलीच एक होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि आपला हा पहिला खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे खेळाचं आहे स्टॅच्यू. स्टॅच्यू आपण खेळत आलेलो आहोत. तर त्याच खेळाची आठवण मी इथे करून देणार आहे. इथे संगीत सुरू होणार आहे आणि संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या तायांनी बेभान होऊन नाचायचं. आपल्या जागेवरती आहे तिथे मस्तपैकी नाचायचे. कमाल नाचायचे. धमाल. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. जी ताई हलेल ही ताई बाद. अशा 4 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. चला तयार आहेत तुम्ही? सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. क्या शेप है. क्या बात है. तुम्ही बात झालेला. तुम्ही हल्लात. याताही तुम्ही तिथे बाजू वगैरे भावरा घेऊन आले मी. भावरा या ताई तुम्ही पण हल्लात. ते पण हल्लात. या ह्या पण हल्ल्यात ताई. या 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुम्हाला सगळ्यांचं. या खेळातून या 10 ताया आल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये ज्या खेळाचं नाव आहे. प्रत्येक ताईसोबत प्लास्टिकचे तुकडे ठेवलेले आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडल्यानंतर एक रिंग तयार होते. ती रिंग तयार झाल्यानंतर ती रिंग आपल्या अंगाभोवती घ्यायची आणि उड्या मारत मारत तुमच्या समोर जी सफेद लाईन दिसते ती पार करायची. पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि त्यातूनच होणार आहे हुकुमाची राणी. तर बघूया कोण आहेत त्या 5 ताया ज्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि त्यासाठी वेळ होते सुरू. 1 2 3. पूर्ण बनवून झाल्यानंतर अंगाभोवती घ्यायचे. व्हेरी गुड. ये बात. व्हेरी गुड. ये बात. लवकर. व्हेरी गुड. लवकर. क्या बात है. सुटली नाही पाहिजे. ये बात. व्हेरी गुड. ठीक आहे. मस्तच.
उड्या मारा. हा रेडी या. या 5 टाळ्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. खूप खूप अभिनंदन ताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही पुढच्या खेळामध्ये जाणार आहात. पण त्याआधी एक जोक, तो जोक मला सांगावाच लागतो कारण तो सॉलिड जोक असतो. तुम्ही इतके हसाल ना की तो जोक असा आहे. एकदा पेशंट सायकॅट्रिस्ट कडे जातो आणि त्यांना सांगतो की डॉक्टर मला ना काय झालंय काही कळत नाहीये. मी दुसरं वाक्य बोललो ना की पहिलं वाक्य विसरून जातो. डॉक्टर म्हणतो अच्छा कधीपासून तुम्हाला हा त्रास? कुठला त्रास? तुम्हाला आवडलं? वा, पहिल्यांदा ह्या 5 टाळ्या माझ्या हसल्यात बाबा माझ्या विनोदावरती. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजे. क्या बात आहे. या 5 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि ज्या खेळाचं नाव आहे हा खेळ असा आहे की प्रत्येक टाईच्या बाजूला एक खुर्ची आहे आणि त्या खुर्चीवरती एक सुई आणि धागा आहे. तो धागा त्या सुईमध्ये बरोबर असा ओवायचे. ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय. ओरडून झाल्यानंतर ती सुई तशीच तिथे ठेवायची आणि लंगडी घालत घालत त्या लगोऱ्यांपर्यंत जायचंय आणि त्या रिंगणामध्ये त्या लगोऱ्या व्यवस्थित एकावर एक रचायच्या. त्या रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि मग धावत जाऊन ती समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 2 टाळ्या जी सफेद लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातून होणार आहे हुकुमाची राणी. ठीक आहे, चला सुरू करूया. त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. क्या बात आहे, व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. असं ओरडायचंय. हा हा अरे बापरे. लंगडी घालत व्हेरी गुड. हा लंगडी घालत लगोऱ्या रचायचे. लगोऱ्या रचून झाल्यानंतर ओरडायचंय लगोरी म्हणून. हा व्हेरी गुड. हा लगोरी व्हेरी गुड. हा या लवकर. हा व्हेरी गुड. हा पटकन लगोरी ओरडला देत तुम्ही. ओरडले. हा ठीक आहे. हा लगोरी. हा ओके. हा लवकर. हा व्यवस्थित. हा एक राहिलेली आहे. हा व्हेरी लगोरी ओरडा. लगोरी गेल्या पण. ठीक आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. या 2 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. अर्थातच तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा. संगीत सुरू झाल्यानंतर एक अट अशी आहे की दोन्ही टाळ्यांनी कंपल्सरी नाचायचंय. नाचत फिरायचंय. आणि ह्या 2 खुर्च्या त्या मागून यायचंय. हा तर आता सुरू करूया आणि आता बघूया कोण होते हुकमाची राणी. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. हा नाचायचंय. व्हेरी गुड. हा मस्त. व्हेरी गुड. क्या बात आहे. काय लोक धावते. हा ये बात है. अरे आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. क्या बात आहे ताई, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि जी उपविजेती ताई ठरलेली आहे तिला सुद्धा मिळते एक आठवण म्हणून सन मराठी वाहिनीकडून ही छोटीशी भेट वस्तू. ताई तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. काही तुळस माझ्याकडून.
कसं वाटतंय ताई? खूप आनंद झालाय, बोलताच येईना. पहिल्यांदा भेटले असं मला. पहिल्यांदा आधी काय करणार आहेस? कोणाला फोन करशील? मिस्टरांना. मिस्टरांना. क्या बात आहे, व्हेरी गुड. त्यांच्यामुळं. खूप खूप अभिनंदन तुझं. Thank you. खरंच मनापासून खूप खूप Thank you. अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो, हो, हो. सोहळा सख्यांचा, हो, हो, हो. सोहळा सख्यांचा. या भेटूया पुढच्या भागात. अशी धमाल मजा मस्ती करायला आणि हुकमाची राणी कोण होणार आहे ते बघायला. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण आता लगेच तुमची आवडती मालिका सुरू होते, हुकमाची राणी ही